90च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय झाली. अजूनही त्यांची गाणी आवडीने ऐकली जातात. त्या पार्श्वगायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. कर्नाटकमध्ये 27 ऑक्टोबर 1952 या दिवशी नाडकर्णी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्यानंतर अनुराधा यांचं शिक्षण मुंबईतच झालं. लहानपणी एकदा न्यूमोनियानं आजारी असताना अनुराधा यांना साधं बोलताही येत नव्हतं. 40 दिवस आजारपणामुळे झोपून राहावं लागलं. ते 40 दिवस त्यांनी फक्त एकच आवाज ऐकला, लता मंगेशकर यांचा. लता मंगेशकर यांनाच गुरु मानत त्यांच्याप्रमाणे त्या गाणं शिकल्या. संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी अनुराधा यांना गायनासाठी प्रोत्साहन दिलं. दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना पहिली संधी दिली. अभिमान या चित्रपटासाठी एक श्लोक अनुराधा यांनी गायला. त्यानंतर आप बीती, उत्सव, हिरो, आशिकी, दिल है के मानता नहीं, सडक अशा अनेक चित्रपटातली त्यांनी गायलेली गाणी तेव्हा तर गाजलीच, अजूनही ती गाणी लोकप्रिय गाण्यांच्या यादीत आहेत. या दरम्यान वैयक्तिक आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना त्या करत होत्या. चित्रपटांसाठी पार्श्वगायन सोडून फक्त धार्मिक भक्ती गायनाकडे त्या वळल्या. अनेक भक्तिगीतं त्यांच्या सुरेल भक्तिमय आवाजानं अजरामर ठरली. अगदी रोज अनेकांची सकाळ सुरू होते अवीट गोडीच्या भक्तिगीतांनी, जी अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिमय सुरांनी सजलेली असतात.